सुप्रभात आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर अमोल गायकवाड आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा आपण पहिल्या प्रकरणामध्ये जी काही संकल्पना आहेत ती संकल्पना पाहणार आहोत. ती संकल्पना म्हणजे समकलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा. एक नवीन संकल्पना आज आपण या व्हिडिओ क्रमांक 5 मधून त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो समकलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय आणि समकलक्षी अर्थशास्त्रातील मर्यादा सविस्तर स्पष्ट करा. ह्या मर्यादा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सुरुवातीला समकलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा पाहत असताना समकलक्षी अर्थशास्त्र हे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. देशाच्या दृष्टीने असेल, सरकारच्या दृष्टीने असेल, तसेच खाजगी व्यक्तींच्या कंपनींच्या दृष्टीने असेल. असे असले तरी समकलक्षी अर्थशास्त्राला काही मर्यादा पडतात आणि त्या मर्यादा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा 1929-30च्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर समकलक्षी अर्थशास्त्र हे लोकप्रिय झालेले आहेत. डॉक्टर केन्स हे या समकलक्षी अर्थशास्त्राचे उद्गाते आहेत असं म्हणता येईल. देशातील दारिद्र्य, बेरोजगारी, वाढ, आर्थिक विषमता इत्यादी महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज समग्र अर्थशास्त्राने किंवा स्थूल अर्थशास्त्राने व्यक्त केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. सरकारला विविध धोरणे ठरवण्यासाठी, व्यापार चक्रांच्या अध्ययनासाठी, तसेच वैयक्तिक व व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी देखील समकलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचे आहे. असे असले तरी समकलक्षी अर्थशास्त्रासमोर काही मर्यादा आहेत आणि ह्याच मर्यादा आपण पाहणार आहोत. आता समकलक्षी अर्थशास्त्रामधले ह्या मर्यादा पाहत असताना पहिली मर्यादा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की समकलक्षी अर्थशास्त्रातील निष्कर्ष हे फसवे व दिशाभूल करणारे असतात. मग याचं विश्लेषण आपण जर पाहिलं तर समकलक्षी अर्थशास्त्रात काढण्यात येणारे निष्कर्ष सरासरी स्वरूपात असतात. त्यामुळे अचूक असतातच असे नाही, ते फसवे देखील किंवा दिशाभूल करणारे देखील असू शकतात असं म्हणता येईल. समजा अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आणि चैनीच्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर सरासरी किंमत पातळी स्थिर राहते, परंतु किमतीतील बदलांचे प्रमाण जर जास्त राहील किंवा गंभीर राहील, कारण सरासरी किंमत पातळी स्थिर असली तरी अन्नधान्याच्या किमतीत वाढ होत आहे, या किंमत वाढीकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण अन्नधान्य ही सर्वसामान्य वर्गाची गरज आहे असं म्हणता येईल. पुढची मर्यादा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल म्हणजे वैयक्तिक अनुभवाचे अतिसामान्यकरण. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल की वैयक्तिक अनुभव सर्वच ठिकाणी लागू पडत नाहीत. हे समकलक्षी अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये असणारी पुढची मर्यादा आहे. बऱ्याच वेळेला व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे असतात. व्यक्तींच्या बाबतीत जे निष्कर्ष काढले जातात ते समाजाला लागू पडत नाही. व्यक्तीचे वर्तन एकटे असताना व समाजात असताना वेगवेगळे असते. तसेच बँकेचे उदाहरण घेतले तर कोणताही खातेदार आपली ठेव केव्हाही काढू शकतो असा बँकेचा नियम असतो, पण एकाच वेळेस सर्व ठेवीदारांनी ठेवी काढावयाचे म्हटले तर त्या क्षणी बँक बुडेल. म्हणून असे म्हटले जाते वैयक्तिक अनुभव व सामाजिक अनुभव यांचा वेगळा विचार करणे आवश्यक असते. या ठिकाणी काही उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. ते उदाहरण पाहत असताना बचत बरोबर वैयक्तिक बचत आणि सामाजिक बचत. आता बचत पाहत असताना वैयक्तिक बचत ही वेगळी आहे, सामाजिक बचत ही वेगळी आहे. म्हणून वैयक्तिक अनुभव हे सर्वच ठिकाणी लागू पडतात असं नाहीत. जर एक व्यक्ती ठेव काढण्यासाठी बँकेमध्ये जर आला तर त्याच अनुषंगाने अनेक व्यक्ती बँकेत येतीलच असं नाहीत. म्हणून समकलक्षी अर्थशास्त्राला ही एक वेगळी मर्यादा
त्या ठिकाणी पडते आणि ती आपण ही या मुद्द्याच्या विश्लेषणाच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. आता पुढची मर्यादा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल, निरर्थक बेरजा व एकत्रीकरण. म्हणजे समलक्ष अर्थशास्त्रात बेरजा ह्या निरर्थक असतात, ही एक पडलेली एक मर्यादा आहे. म्हणजे समलक्ष अर्थशास्त्रात एकूण परिमाणे काढण्यासाठी बेरजा केल्या जातात, पण ह्या बेरजांना विशिष्ट मर्यादेपर्यंत अर्थ असतो. उदाहरणार्थ फळांचे उत्पादन असेल, अन्नधान्यांचं उत्पादन असेल, गाड्यांचं उत्पादन असेल, कपड्याचं उत्पादन असेल, या बेरजांना अर्थ आहे. परंतु 5000 क्विंटल गहू अधिक 100 किलो आंबे अधिक 1000 गाड्या अधिक 5000 मीटर कापड अधिक 4000 घरे, या बेरजांना अर्थ नाहीत. मला वाटतं या ठिकाणी जे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यामध्ये सफरचंद, एक सफरचंद असेल, 3 सफरचंद असतील, बरोबर 5 सफरचंद आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. 2 सफरचंद प्लस 3 संत्रे बरोबर 7 फळे आपण असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की सफरचंद अधिक गाड्या, तर या ठिकाणी हे अर्थहीन म्हणता येईल, असं बोल्डिंग यांनी हे मत व्यक्त त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून समलक्ष अर्थशास्त्रासमोर पडणारी एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा आपण ह्या विश्लेषणाच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी पुढची एक मर्यादा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, सूक्ष्म लक्ष विश्लेषणाकडे दुर्लक्ष. समलक्ष अर्थशास्त्राने सूक्ष्म विश्लेषणाकडे दुर्लक्ष केलेले आहे, एक मर्यादा समलक्ष अर्थशास्त्राला पडलेली आहे. आणि त्याचं विश्लेषण पाहायचं ठरलं, जेव्हा समग्र पातळीवर धोरणे राबवली जातात तेव्हा ती संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी लागू करताना काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी लागते, कारण अर्थशास्त्रात सरासरी एकत्रित माहितीच्या आधारे अध्ययन होते असं म्हणता येईल. आता उदाहरणच घ्यायचं जर ठरलं तर अर्थव्यवस्थेत सरासरी किंमत पातळी स्थिर असते किंवा काही क्षेत्रामध्ये उत्पादनात घट होऊ शकते, जसे शेतीत घट तर औद्योगिक उत्पादनात वाढ होत असते. म्हणजे हा या ठिकाणी विरोधाभास त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे देशाचे दरडोई उत्पन्न वाढत असताना काही लोक दारिद्र्य रेषेखालील असू शकतात, म्हणून वैयक्तिक कल्याणाकडे दुर्लक्ष केले जाते, तर सामाजिक कल्याणाचा हा एक भाग आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. ही एक मर्यादा आपण या ठिकाणी या मुद्द्याच्या विश्लेषणाच्या माध्यमातून पाहिलेली आहे. पुढची एक मर्यादा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की स्थूल अर्थशास्त्राच्या बाबतीत माहिती मिळवण्यात अडचण निर्माण होते. म्हणजे समलक्ष अर्थशास्त्रात समूहाचा एकत्रित अभ्यास केला जातो, त्यामुळे अचूक माहिती मिळवण्यात अडचणी येतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा की नाही हा प्रश्न निर्माण होतो. याचप्रमाणे देशातील सर्व लोकांच्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ते अचूक मोजले जातेच असं नाही. त्याचप्रमाणे लोकसंख्येचे मापन हे योग्य पद्धतीने होतेच असे नाही. बऱ्याच वेळेला समूहाचा अभ्यास हा अंदाज असतो, त्यामुळे काही वेळा कमी किंवा अधिक अंदाज व्यक्त केला जातो. तसेच देशात एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन होत असते, अशा सर्व वस्तूंचे मोजमाप करणे हे अवघड असते. म्हणून त्यामुळे लोकसंख्येचे योग्य मापन हे योग्य होतेच असे नाही. बऱ्याच वेळेला हे सर्व अंदाज व्यक्त केलेले असतात असं या मुद्द्याच्या विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढची मर्यादा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, मर्यादित उपाययोजन, ज्याला लिमिटेड ऍप्लिकेशन्स आपण त्या ठिकाणी म्हणता येईल. ही एक मर्यादा आहे. समग्र अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे सैद्धांतिक विश्लेषण आहेत, त्यामुळे यातील सरासरी एकत्रित सैद्धांतिक प्रतिमाने ही प्रत्यक्ष धोरणांच्या अंमलबजावणीपासून फार दूर आहेत. ही प्रतिमाने अर्थव्यवस्थेचे कार्य आणि त्याबद्दल थोडक्यात व कमी स्पष्टीकरण देतात. त्यांच्या या संक्षिप्त स्वरूपामुळे अर्थव्यवस्थेत होणाऱ्या वेळोवेळी गतिमान बदलत्या चलांचे विश्लेषणासाठी हे उपयुक्त ठरते असं म्हणता येईल. प्राध्यापक हिक्स असं म्हणतात की काही अर्थतज्ञांच्या मते समग्र अर्थशास्त्रात प्रत्यक्ष
व्यावहारिक उपयोजनापेक्षा फक्त बौद्धिक विश्लेषणावर अधिक भर आहेत. समग्र अर्थशास्त्रातील आर्थिक निर्णयातील वापरल्या जाणाऱ्या काही संकल्पना या राष्ट्रीय उत्पन्न, व्यवहार तोल, रोजगार यात काही संदिग्ध व समजण्यास अवघड आहे. त्यामुळे समग्र अर्थशास्त्राचे प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोजनात मर्यादित उपयोग आहेत असं या मुद्द्याच्या विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. पुढचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. या ठिकाणी हे मुद्दे पीपीटीच्या माध्यमातून जरी दाखवले नाही तरी मला वाटतं आपण काही जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे मी फक्त तोंडी सविस्तर या ठिकाणी बोलतो आहोत. आपण व्हिडिओ पाहणारच आहात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुद्दे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे क्रमिक पुस्तकं असतील, संदर्भ पुस्तक असेल तर त्या संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून देखील या काही मर्यादा आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. निर्देशांकावरून काढलेले निष्कर्ष ही एक मर्यादा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला लागू होते. किंमत पातळीतील बदल दाखवणाऱ्या निर्देशांकावरून भाववाढ किती झाली व त्यामुळे पैशाचे मूल्य किती प्रमाणात कमी झाले एवढेच समजू शकते. पण सापेक्ष किमती विचारात घेतल्या तर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेतन दरात कशी वाढ झाली आहे हे समजते. तसेच भाववाढीचे तपशीलवार परिणाम समजू शकतात असं या ठिकाणी या मुद्द्याच्या आधारे आपल्याला पाहता येईल. म्हणजे निर्देशांकावरून काढलेले निष्कर्ष हे कसे असतात किंवा समग्र अर्थशास्त्राला ही देखील पडलेली एक मर्यादा आहे. त्यानंतर पुढची एक मर्यादा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहता येईल की गरीब वर्गावर अन्याय म्हणजे समग्र अर्थशास्त्राला पडलेली ही एक मर्यादा आहे. समग्र आर्थिक विश्लेषणात वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे देशातील सर्वच नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होत नाही तर समाजातील ठराविक किंवा मुठभर लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात किंवा भरमसाठ प्रमाणात वाढ होते तर गरीब लोकांना कमी उत्पन्न मिळते. पण सरकारचे गरीब वर्गाकडे दुर्लक्ष होते आणि गरीब लोकांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून प्रयत्न केली जात नाही. ही फार मोठी मर्यादा समग्र अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सतत त्या ठिकाणी गरीब वर्गावर अन्याय होतो आणि तो अन्याय त्या ठिकाणी या समग्र अर्थशास्त्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्षात येतो. म्हणून समाजातील सर्वच घटक हे महत्वाचे असतात. जितके श्रीमंत महत्वाचे तितकेच गरीब महत्वाचे असतात. समाज हा एक दृष्टिकोन ठेवून सरकारने निर्णय घेतले पाहिजे. उत्पन्न वाढवताना श्रीमंत गरीब असा भेदभाव न करताना गरिबांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी सरकारने सतत प्रयत्न केले पाहिजे असं समग्र अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल किंवा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये म्हणता येईल किंवा एकूण अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. ही वेगवेगळी मुद्दे आपण मर्यादांच्या बाबतीमध्ये पाहिलेले आहेत. सरते शेवटी सारांश पाहत असताना की अशा प्रकारे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या बाबतीत अनेक मर्यादा असल्या तरी त्या बदलत्या घटकांचे चलांच्या स्पष्टीकरणासाठी अधिक उपयुक्त आहेत असं त्या ठिकाणी म्हणता येईल. दारिद्र्य, बेरोजगारी, महामंदी, आत्ताची सध्याची जी कोविड-19 परिस्थिती असेल किंवा कोरोनासारखी महामारी असेल, आर्थिक विषमता असेल, यासारखे अर्थव्यवस्थेतील प्रश्न सोडवण्यासाठी व धोरणे ठरवण्यासाठी किंवा राबवण्यासाठी सरकारची अर्थव्यवस्थेतील भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते असं समग्र अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. तर ही वेगवेगळी मुद्दे आपण मर्यादांच्या बाबतीमध्ये पाहिलेली आहेत. म्हणजे ज्यावेळेस समग्र अर्थशास्त्राचं महत्त्व आपण लक्षात घेतो, ज्यावेळेस समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती आपण लक्षात घेतो, स्वरूप लक्षात घेतो, त्याचप्रमाणे समग्र अर्थशास्त्रासमोर काही मर्यादा आहेत किंवा समग्र अर्थशास्त्राला काही मर्यादा पडतात आणि ह्या मर्यादा विविध मुद्द्यांच्या विश्लेषणाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेला हा एक छोटासा प्रश्न, एक छोटीशी संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. हा पुन्हा 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि नियमितपणे आपल्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी जो काही प्रश्न दिलेला आहे सरावासाठी तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे 10 मार्कासाठी विचारलेला आहे. समग्र अर्थशास्त्राच्या
किंवा समकक्ष अर्थशास्त्राच्या किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट करा. आणि हा प्रश्न आपल्याला पुस्तकं वाचून किंवा संदर्भ पुस्तकं वाचून किंवा हा व्हिडिओ बघून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.